सोहळा म्हणजे जागतिक वास्तू विशारद दिन आपण साजरा करतो। आज लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटचे अध्यक्ष श्री चेतनजी जाधव व स्कूल कमिटीचे अध्यक्ष चेअरमन राजेंद्रभाई अखे, त्यानंतर झोन चेअरमन म्हणून मल्लिकार्जुनजी मसुदी आणि आजच्या वास्तू विशारदाचा सत्कार करण्यासाठी अक्कलकोटचे नगर रचनाकार श्री शुभम माहुरे साहेब यांनी आपल्या या वेळात वेळ काढून जे उपस्थिती लावली त्यामुळे त्यांचा पण आम्ही इकडे आभारी आहोत। आज मी सोमनाथ केरोड यांचा परिचय करण्यासाठी उभा आहे। सोमनाथ केरोड तुम्हाला सांगतो अक्कलकोटचं भूमिपुत्र आहे। त्यांनी अक्कलकोट समाधी मठाजवळ बुधवारपेठमध्ये उपरेवाड्यामध्ये राहत होते आणि तिथून त्यांनी हालाकीचे दिवस कसे काढले। आता ज्यांनी वास्तुविशारद आणि आर्किटेक्चर म्हणून पुण्यामध्ये आणि एक नामांकित नाव आणि पुन्हा पिंपरी चिंचवड पुन्हा महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत 50,000 लाख चौरस फुटाचा त्यांनी कामकाज केलेले आणि हे एक साधी गोष्ट नाहीये। आणि त्यांनी हे आता या पदावर पोहोचेपर्यंत जे काबाड कष्ट त्यांनी केलेले हे थोडक्यात सांगतो। आणि त्यांनी ज्यावेळी शाळा शिकत असताना 4थी पर्यंत कन्नड माध्यमिक शाळेमध्ये आपल्या शाळा या कन्नड शाळेमध्ये 4थी नंतर 10वी पर्यंत मंगळूर हायस्कूलमध्ये शिकले। मंगळूर हायस्कूलमध्ये आम्ही सगळे क्लास होते। तिथं मुख्याध्यापक म्हणून आपले विजय मॅडम हे आमचे क्लासमेट, त्यानंतर संतोष जुबळे आणि मी अशा प्रकारे आम्ही सगळे क्लासमेट आणि मंगळूर हायस्कूलमध्ये आम्ही 10वी पर्यंत शिकलो। 10वी पर्यंत शिकत असताना त्यांनी एवढं हुशार होता की 10वी पर्यंत शाळेमध्ये म्हणा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये 10वी मध्ये नंबर गोल्ड मेडलिस्ट मध्ये नंबर आणि नंबर आणत त्यांनी पुढे इंजिनिअरिंगचं पदवी हासिल केला। त्यानंतर आर्किटेक्चर अशा प्रकारे पुढं जात पुण्यामध्ये ऑफिस काढला आणि आतापर्यंत हे होतं। आणि हे करत असताना जे कष्ट आम्ही डोळ्यांनी पाहिले आणि त्यांनी स्वतः जन्मता त्यांनी अपंगावर त्यांनी मात कसं करावं एक जीवन उदाहरण म्हणजे आमचं सोमनाथ। कारण सोमनाथ हे शिकत असताना उपरे वाड्यात राहत होते। उपरे यांचं आपलं सध्याला नंदगी मेडिकल दिसत होतं ना, त्यावेळी त्या ठिकाणी नंदगी मेडिकल नव्हतं। एक सांगते 1984-85च्या काळात 85-86 त्यावेळी तिथं नंदगी मेडिकल नसताना तिथं सायकल दुकान होते। उपरे सायकल धमाल 25 सायकलला रोज त्यांनी हवा मारून साफसफाई करून तेल घालून व्यवस्थित करून रोजचं अर्थार्जन करून हे शाळा शिकलेला माणूस आहे। हे माझा मित्र आहे। मला अभिमान वाटतो की आमचा मित्र अशा प्रकारे संघर्षमय जीवन जगत या पदावर पोहोचले। हे आमचं सोमनाथ केरोड आहे। आपला मित्र एवढ्या पदावर